आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या सिन्नरखेड मार्गावरील विविध प्रलंबित कामांवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनानं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे चौथ्या दिवशी हे आमरण उपोषण सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाका येथे थेट चितेवर बसून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे आणि विद्यार्थी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन भोसले यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. येत्या 24 तासामध्ये प्रशासनानं ठोस कारवाई न केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा कानवडे यांनी दिलाय. तर या आंदोलनाला छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. सिन्नरखेड मार्गावरील प्रलंबित आणि अपूर्ण कामांबाबत 13 जुलै 2026ला प्रशासनाला पहिलं निवेदन दिलं होतं. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे 20 जुलै 2026 पासून उपोषण सुरू केलं गेलं. त्यावेळी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर 5 दिवसांनी उपोषण मागे घेतलं होतं. मात्र लेखी आश्वासन देऊनही महामार्ग प्राधिकरणानं आणि शंकर रामचंद्र लिमिटेड या ठेकेदार कंपनीनं प्रत्यक्षात कोणतंही काम सुरू केलं नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे 15 ऑगस्ट 2026ला स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा उपोषण आंदोलन सुरू केलं गेलं. तर उपोषणाचा चौथा दिवस उलटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार कंपनीनं आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. अधिकारी आणि ठेकेदार बिनधास्तपणे सुस्तावल्यासारखे काम करतायत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. मागण्या त्याच आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं आश्वासन न पाळल्यामुळे नाईलाजानं पुन्हा बसावं लागलंय. जे इतकं निर्लज्जपणे अधिकारी आहेत हे कधी पाहिले नाही आतापर्यंतच्या संघर्षामध्ये. इतके 23 लोक मागच्या 6 महिन्यात मृत्युमुखी पडलेत. हा आम्ही नाही म्हणत, हे महामार्ग हायवेवर जे पोलीस डिपार्टमेंट काम करतं यांचा अहवाल आहे. यांनी आम्हाला तसं पत्र दिलंय. परंतु कुठल्याच प्रकारचं त्या लोकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने काम करत नाही. संबंधित हा ठेकेदार आहे, एकदम मुजोर ठेकेदार या ठिकाणी काम करतोय. याच्यावर तर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असेल, ही मागणी आमची आहे. त्यानंतर या ठेकेदाराकडूनच आहे ना ह्या लोकांचे मृत्युमुखी पडले, ज्यांना अपंगत्व आले त्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे. आणि जोपर्यंत या रस्त्याचं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत हा टोल बंद झाला पाहिजे. आमच्या अशा प्रमुख मागण्या आहेत. उपोषण सोडलं होतं त्यानंतर काय प्रशासनाने आपल्यासोबत संपर्क केलाय का? जेव्हा आम्ही 20 जुलैला बसलो त्यानंतर जेव्हा 6 दिवसांनी यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही 7 दिवसात सुरक्षेच्या दृष्टीने जे काही उपाययोजना त्या सर्व करतो, 15 दिवसामध्ये स्ट्रीट लाईट आणि सर्व्हिस रोडची कामं करतो आणि 1 महिन्यामध्ये या सर्व कामांचा जो आमचे आरोप होते की काही निकृष्ट दर्जाचं काम काही ठिकाणी चाललंय, तर या सर्व कामावर एक आपण जॉईंट कमिटी करून सोबत हे करूया. परंतु कुठल्याच प्रकारचं ऑडिट या ठिकाणी करण्यात आलेलं नाही अद्यापपर्यंत. यानंतर आम्ही त्यांना वारंवार फोन करतोय, भेटण्याचा प्रयत्न करतो, पण ते आम्हाला टाळाटाळ करतात. आमचे फोन उचलत नाही. परस्पर येतात, भेटतात कोणाला तरी आणि जातात निघून. असा अनुभव आल्यामुळे नाईलाजाने आम्ही 15 ऑगस्ट पासून पुन्हा उपोषणाला बसलोय. सततच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतलाय. हिवरगाव पावसा टोलनाका येथे पुढील 24 तासामध्ये मागण्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास थेट चितेवर बसून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये जिल्हा उपाध्यक्ष अशोक काळे, महिला शहराध्यक्ष सरलाताई भुजबळ, रईस पठाण, अमोल म्हस्के, संतोष भुजबळ, ज्ञानेश्वर माळी, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली राऊत, छावा ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप आवटी, प्रवीण कासार, अजय शेळके, भाऊ म्हस्के, राजाराम शिंदे, दत्तात्रय वागचवरे, जय बटवाल, ऋषिकेश गुंजाळ हे सहभागी झाले. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिलाय. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर मागील 6 महिन्यामध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय. याची जबाबदारी कोण घेणार? 15 दिवसांपूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं. तेव्हा आम्हाला टोल प्रशासनाच्या वतीनं लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी कोणतंही काम सुरू केलं नाही. जोपर्यंत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही
तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.